शंकराने शेतात नांगर धरले या. असं आमदाराच्या चल चंद्र चल. शंकर्या नांगर कसता घ्यायचा, बांधाला धक्का लावायचा नाही. मालकाला बांध तीनच माघार टाय सांगितलंय. बांधाला धक्का लावला तर टक्कर फोडीन. हा ते मालकाला सांगायचं. ए तसवर पुढे आला तर माझ्याशी गाठ आहे. हे पांडू पहिलं अडवायचं काम नाही. तू 3 हात बांध मागे सारलायस. इनामदार लय जोरा करायचं कारण नाही. हा सरकारी मोजणी आणायची मग बांधाला नांगर लावायचा. अरे मोजणीचे बांध सारून ते सारून वर तुझी मुजुरी होय रे. शंकर्या हो बाजूला बघतो काय करतो ते. इनामदार अंड्याच्या ते काय होईल तर काय देणं करायचं. लई मात चढलंय आवड्याला. लय झालं आता घरला चला माझं. सडकी लई लागलाय बघ. अरे त्याला काय होते घरी चला. हा 10 वाजून गेले, अजून या वासुदेवाचा पत्ता नाही. सावकाश. अरे सोड काय झालं मला. तसं नव पर अरे तुम्ही कशाला येताय. तुम्ही जा की मी जातो. अण्णा उद्या मामलेदार कचेरीत जाऊन रिसर मोजणीच मागू. चला र. जेवण झाली का. ही काय रे तुझी तरा. अरे देवा काय लागलं रे तुला. ते जाऊ दे ग. भुका लागल्यात लवकर वाढा. अरे वासुदेवा काय झालं सांगशील की नाही. दुपारची पुरणाची पोळी वाढू. भाकरी वाढ भाकरी. कांदा अरे निदान्या डोक्याला काय लागले ते सांगशील का नाही. अरे बोल ना, वाचा बसली का तुझी. काय नाही ग. त्या पांडा तावड्याची माझी हाणाहाणी झाली बांधावरनं. अरे पण तुला किती वेळा सांगितलं की त्या तावडीच्या नादी लागू नकोस म्हणून. विकून टाक बघू ते वावर. जमीन कमी काय आपल्याला. मस्त 3-3.5 एकर आहे. जास्त वटवट करायची नाही. भाजीवाडा. सुनबाईन हे घे. हे रोपला. पाणी घाल.
नमस्कार कर आणि म्हण, या साखरे आंब्यासारखा माझा संसार फुला फळाला येऊ दे. या साखरे आंब्यासारखा माझा संसार फुलाफळाला येऊ दे. छान. चल. पंढरी कसे ताई दादा? ठीक आहे. तुला कोरोली न्यायला गाडी घेऊन आलोय. केव्हा निघायचं? ते वासुदेवाला विचार. घे द्या की. केसरी आणलास? हा केसरी. माहेरची आठवण येते की नाही? हो तर म्हणजे काय? चांगली साफ केली तिची. काय साफ केलीस लेका? काठी आणि इकडे. काय मेवणे हम्म, मधीच बरे. गाडी घेऊन आलो होतो मुरारी म्हणून. बहिणीला न्यायला. हो हो. तसं शास्त्र असतंय बाबा. लग्न झाल्यावर 2 आठवड्यानं सुनबाईला माहेरी पाठवायचं असतं. तेल घाल. मग केव्हा धाडू दे? उद्या सकाळी? मी काय विचारतेय? उत्तर द्यायचं नाही का तुला? अण्णा 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 वांद्राले तू वांद्र. अरे मग बोमला तिकडे कशाला आलास? हांजा गेले का? सुनबाई तुला काय कळतंय का? इकडे ये. अगं गावची इनामदारी नेस तू. वांद्रामध्ये धावतेस? ही बंदूक कशाला साफ करतोयस? तुला किती वेळा सांगितलं की त्या पांड्या तावड्याचं नाव टाकून दे म्हणून. हे अगं त्या चिलटाला मारायला बंदूक कशाला पाहिजे? नुसत्या फुकरीनं मरते ते. या असल्या बोलण्यानंच माणसं बिथरतात. हा कुर्रेबाजपणा एखाद दिवशी घात करेल तुझा. अगं सोड ग. मवाळकीने वागलं की टाक्यावर बसतात ही माणसं. तुला काय वाटलं? त्या तावड्याला हाणायला मी बंदूक साफ करतो होय? तुझा काय देम बाबा? अगं आंब्यावर वांद्रे हे येतात, त्यांना दटवायला बंदूक तयार नको होय? हा हो अण्णा. काय रे तुम्हाला ताबडतोब वडूजला जावं लागल. वडूजला? हा. अंकली फौजदारी तुम्हाला बोलवले. अरे पण अंकली फौजदारनं मला कशाला बोलवलंय? अहो त्या पांडू तावड्यानं तक्रार नोंदवली पोलिसात. शिंदे हवालदार बी येऊन गेला. आपल्याला ताबडतोब वडूजला निघावं लागल. माहिती पांडू तावड्याच्या. शंकर्या जी माझा सदरान रुमाल घेऊन ये. आलो आलो. आता रे वासुदेवा, अगं तू काय एवढं घाबरतीयस? तो फौजदार म्हणजे काय राक्षस नव? मला उचलून तोंडात टाकायला? अंडे कुऱ्हाड. अरे आणखी सांगायला लागते का? तुम्ही गुमान राहा. जाऊन येतो वडूला. आण. चल बर. चपला. हा. अहो हे पोलीस मोठे कार्य असतात म्हणे. मारझोडही करतात. त्याचा तो बघेल. कधी सुखानं 4 घास खाऊ देणार नाही. चल गे सुनबाई, उसातल्या गवारीच्या शेंगा आणू. नसता जीवाला घोर. अगं गवारीच्या शेंगा आणू म्हणते ना. अशी घुम्यासारखी बघत काय राहिलीस? का 15 दिवसात तुलाही नवऱ्याचा गुण लागला? चल.